पासून, आणि आपल्याला का भेट नाहीत तर ओबीसी सारखा आपण त्यांना पाडीत नाहीत म्हणून तुमच्या लेकराचं कल्याण होईना. ते ओबीसीचं आरक्षण खोटं हे सरकारला माहिती, फक्त मत निवडणुकीत देतात म्हणून दिलंय, विरोधात जाणार नाहीत म्हणून दिलंय. आणि आपले मराठी आपण त्यांनी आपल्याला नाही देऊन बी त्यांनाच मतदान करतो म्हणून ते आपल्याला भ्यानात. त्यांना जर एकदा कळालं मराठ्यांचे मत आपल्याला नाही, तुम्हाला सांगतो मराठ्याच्या मागे ते आरक्षणच नाही काही घेऊन पाळणार. खोटं आरक्षण, बोगस आरक्षण दिलं ओबीसीला सगळं. कारण पोट जाती उपजाती घालताच येत नाही. सोयरे कस काय घातली, रक्ताच येत कधी. आम्ही अरे एका गावात 8-9 एकत्र असलेले ते ना पुतण्याला दिले आणि त्याच्या भावाला द्यायना बघा. आणि यांनी पोट जाती उपजाती म्हणून 1994ला सगळे पाहुणेच घातले त्यांची, आणि आम्हाला म्हणतात पाहुण्याला देता येत नाही, सगळ्या सोयऱ्याला देता येत नाही. आणि त्यांचे 180 ओरिजिनल जाती घातल्या होत्या, नंतर 450 घातल्या, सोयरेच घातले ना. त्यांचं कोणतं रक्तात नव्हतं, भावकी आहे का, समान आडनाव आहे का, दाखव चल दाखव ना. पहिल्या 180 जाती नंतर कशा घातल्या ते दाखव. समान आडनाव आहेत म्हणून घातल्या, म्हणजे आमच्या समान आडनाव असून बी द्यायला तयार नाही. कारण आमची भावकी आहे, फक्त गावं सोडून लांब लांब गेले. त्या गावाहून आलेला असला मग तू काय कर, इकडं आला ना इकडचा 7-12 नाही, तिकडचं दे. तिकडं वावर नव्हतं ना येड गांडीच्या त्याला, इकडं आल्यावर कष्ट करून कमी त्यांनी. तुमच्या डोक्यात काय किडे पडलेत का. नोंद निघाली जन्म मृत्यूवर, फसलीवरती, एखाद्याचा रजिस्ट्रीला साक्षीदार झालाय म्हणून. नाही म्हणजे तुला नाही देता येत महसुली पुरावा दे, त्याला वावरत नाही, मजूर कसा देईन. त्यांनी पाप केलं, त्याचे लेकर बाळांना अधिकारी होऊ नये, साहेब बनायचं नाही. नोंद सापडली त्याची, नाही म्हणजे महसुली दी, महसुला सापडलं. प्रवेश निर्गमवर आहे का, अरे शिकलं नाही ना यार ते. तो हो काय डोकं सरड का काय, ते शिकले नाही. पहिले लोकांना शिकत नव्हते. ते माऊली खरात आला ते वयावली, त्याच्या भावाला दिले आणि त्याच्या लहान मोठ्या भावाला दिले, लहानाला द्याना. गेवराईचं मालेगाव, गेवरा तालुक्यातलं मालेगावचं उदाहरण, हे देवेंद्र फडणवीसचं सरकार. आणि बोललं की आणि तिला राग येणार. ती समोर चेहरा दिसला म्हणून मी लगेच उदाहरण दिलं. का पैसे पाहिजेत का अधिकाऱ्याला खिस्सा गरम करायचा. कशामुळे व्हॅलिडेट देत नाही तुम्ही, नोंदी असून कशामुळे मराठ्यांच्या लेकरात वाटवं करायचं तुम्हाला, काय कारण आहेत, काय चुकीचं बोलतो मी. मराठ्यांनी सांगावं मला तू मराठ्याचं कल्याण करू नको, नको करू. मी प्रामाणिक आहे, काय माझी चूक आहे मी प्रामाणिक असणं. माझा विरोधातला विरोधक सुद्धा मला म्हणतो हो तो प्रामाणिक आहे, पण आमचं त्याचं जमत नाही. मी माझ्या समाजासाठी प्रामाणिक काम करू नये, इमानदारीने मी करू नये, मी माझा जीव माझ्या समाजासाठी जाळू नये. मी जर त्या समाजात जन्मलो, त्या समाजासाठी मी वेदना सहन करायच्या, मी जीवाचा रान करायचंय, मी जातीसाठी माझ्या झगडायचंय, झटायचंय आणि त्यांच्या लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण करायचंय. ते काम मी इमानदारीने करतो. सरकारला मी खपत नाही. इमानदारीनं करून मी माझ्या समाजाला मिळून देतो. मी करायचं नाही, मी माझ्या समाजाशी इमानदार राहतोय. मला नाही व्हायचं आमदार, खासदार, मंत्री, मला नाही पाहिजे पैसे. मला माझ्या समाजाचे लेकरं सुखी समाधानी जगलेले पाहिजेत. ते साहेब झालेले मला बघायचे.